कॉलेज आहेत फोटो काढले टकड्यात माझ्या बाहेर अजून उचलला नाही आपला टकड्यात घेतो काय बोलत अरे बाहेर आहे कपडा ना काजी 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 किती शो होता जमा केलं काय नाही नेले काय हजार मामा सांगतो 50,000 काजी लावली असं ना आता झाडांचं काजी काढूचा काय नाही झाडात झोडून देतो सत्याला मोठं जेव्हा घेत झोपटून टाकलं मामा सांगता 50,000 काजी गोळा केलंस म्हणून मामा सांगता 50,000 काजी गोळा केलं म्हणून संतोष माझं काळजी काढणार काय का घेत नाही गो तू सांग माझ्याकडे टाकले नाही तू सांग काय सांगता संतोष मामाने सांगले मी 50,000 रुपये काजीचे गावले तू आवाज बरोबर आहे. ते बघा काजीचे 50,000 मी 4 वर्षांना लक्षात नाही काजीचे हो दोंडे झाले आज हळदा एका तू तुझी काय का करा सांगते का BSNL नाही चालत आहे ओडाफोन ओडाफोन सरचं गाणं म्हण तू चांगलं गाणं म्हण बोल चुडिया बोल म्हण ना आजीला दाखवायचं आजीला म्हण सरचं म्हण हा आमच्याकडे नाही आता लगीन करून गेली आमच्या रोडला आता बंद करून ठेवला आम्ही गेलो गाणं घालू सांगायची ऐकलं तुझा आवाज ऐकतं गाणं घालू सांग ऐकलं नाही
बाबा जेव्हा माझ्या बापाशी देवाशांची आपली संपत्ती घेऊन येली त्यांचा सांभाळ कर, नोकरी धंदो वेळ दी, त्यांची तब्येत सांभाळ, त्यांच्या पाठीशी कोणी काय लावले तर त्याच्या तिच्या पाठी लाव आणि त्याला सांभाळूक राजी हो. त्यांचा आपल्या सगळ्या त्यांचा हेलबटात करून सांभाळ कर. आणि जास्त ना बाबा आणि काय सगळ्यांचा वाटोळा होता. तू पुढे आणि तुझ्या पाठीशी तुझी लेकरं. हा, माझ्या वाल्या आपले मला पण दूध सांग. आणि आमच्यावर वाईट करीत त्याचा वाटोळा करून टाक. हा लावले नाही लावले नाही. आता माका 100 वर्ष आयुष्य होते. ते म्हातारा आहे सर्व लावले. काय बोलायचं ते पुढे. पकड 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 कॅमेरा पकड कॅमेरा. होय होय होय. ठीक आहे. निकिता पकड निकिता पकड. इकडे आला इकडे माझ्याकडे. ए बाबू तुझी कटिंग करू. ती मंगेशची ओळखतो हो. चष्मा काय देतो अरे देतो चष्मा काय बघ आधी जाऊ जा चष्मा काय आई आई कधी म्हटलं आहे कोंबडी कसं जायचं
काय आणलंस गो ए बघा आता कळेल. कोणाचे पैसे नक्की आमचे दोघांचे. गुल्लक पडलं गल्ला पडला थोडसं दिशा. चॉकलेट घ्यायचे नाही ना अण्णा. खाली पण नको, हा, खाली पण नको. फोटो कुठे काढली ती वाटतं दाखव दाखव लग्न वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही सर्व मंडळी घरातली आम्ही फिरण्यासाठी निघालो. म्हटलं बरेच वर्षापासून मी विजयदुर्ग किल्ला पाहिला नव्हता, म्हणून म्हटलं विजयदुर्ग किल्ला कुणकेश्वर देवगड वगैरे सर्व फिरून येऊया म्हणून आम्ही स्पेशल गाडी करून निघालो सर्व घरातली मंडळी. आणि ते आज किल्ला वगैरे फिरणार आहोत ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला तर मग जाऊया. पहिले आम्ही आलो आहे देवगडला विमलेश्वर या ठिकाणी आणि विमलेश्वर या तीर्थक्षेत्रावर आम्ही आलो आहोत. या ठिकाणी प्राचीन जैन मूर्त्या आहेत. याच्यावरून प्राचीन कलाकुसर असल्यामुळे प्राचीन असल्याची साक्ष आपल्याला मिळते. कसं पुरातन मग एकदम म्हणा काय माहिती काय काय सांगता येत नाही. फार पुरातन आहे ना. आमच्या जन्माच्या आधीपासून होय ना. पांडवकालीन. कुठून आला? साळशी चाळशीतनं कोण? साळशीचे नाईक आम्ही. साळशी आम्ही वसच म्हटलं तरी झालं चालत. मेन वस साळशी. साळशी माहीत आहे ना तुमका? मुंबईत असताना मी मुंबईत असता. होय आता बरेच वर्षांनी पहिल्यांदाच येला बघा इथे जवळ एवढं असून आम्ही कधी भेटला नाही. तिकडे साळशीत तेलांच्या घरात घेतलं हो हो तेलांची घरं आहेत वर. जास्त हो मापत तेलांची 4-5 घरं आहेत आणि खाली गावकरवाडी ती. पोरगी बिरगी नाही ना तेलांची. आता ते एवढा का आपल्याला माहिती नाही. एक विचारतो तुमचे काक सांगते तुमका मी. थांबा तुमचा नंबर घेऊया ना. थांबा पाया पण नाही ते आधी. हां वट वागुळ आहेत. पहिल्यांदा बघितले. पुरातन मंदिर आहे आणि दगडात कोरलेले खांब आहेत. कोरीव काम करून हे मंदिर बांधलेलं आहे. नंदी आहे या ठिकाणी. आपल्या साळशीत पण अशीच मूर्ती होत बाकी आहे. जाऊन ये. घाण करते ती किती हलवं मोठी बाग आहे. अशा गुंपेतच असतं ती. चला ही रात्रीची फिरतं का एकदा. हां हां कोकणातलं हे निसर्गरम्य असं ठिकाण आहे विजयदुर्ग विमलेश्वर मंदिर.
मंदिरात पण चांगलं नाही बोलत तू. ही घरा आहेत का वर घरा एवढ्यात ना अजून कबीराचा अजून इकडे घरी जाऊचा एवढाच ना. जत्रा मोठी भरता ना जत्रा होय ना. तुम्ही या जरा मला जाऊन द्या. कॉन्टॅक्ट करून मोठी आहेत, ह्यांका कॉन्टॅक्ट करायचा पण आता. गाडी आहेत. नको तू. लेडीज सांगायचं ना मीच काढलं होतं म्हणून तिथे लिहायचं खाली. लेडीज मध्ये 2 जेंट्स. इकडे बघा माझ्याकडे बघा. स्माईल. बाहेरच्या ठिकाणी काळी थर दगड असतात. इथं आता आपला हा दगड आहे म्हणून तुला घ्यायची आहे. हा ठीक आहे राहू दे. गाईड पाहिजे का सर? गाईड बरोबर. गाईड घ्या. माहिती कळणार असेल तर काय कळत नाही बघा. गाईडला 500 रुपये घेतो. रायगड कुंडला किल्ला आहे, 24 पॉईंट आहे, 2 भुयारी मार्ग आहेत, तलवार आहे, शाहरुख आहे, राणीमार आहे. हे द्वार आहे किल्ल्याचं आणि इथे खिंड ठेवली आहे बघा. अजूनही खूप मजबूत स्थितीमध्ये हा किल्ला आहे आणि या किल्ल्याचा या ठिकाणी नकाशा दिला आहे. आम्ही आलेलो मराठी ट्रिप गेली किल्ल्याच्या नंतर गाडी ह्याच्यात दिलंच नाहीये काय ते भोज. 1200 शतकातला किल्ला. प्रत्येक ठिकाणी हे बघ. ती बारक्या टोपी घाला गो आता रुमाल तरी बांध. अरे टोपी घालतोस दुपारचे जवळजवळ 12:30-1 वाजले होते. मे महिन्याचा वेळ होता आणि त्याच्यामुळे कडाक्याचं ऊन लागत होतं आणि सर्व आम्ही या उन्हातूनच डोक्यावर टोपी वगैरे घालून हा प्रवास करत होतो आणि समुद्राची हवा असल्यामुळे तेवढं ऊन मासत पण नव्हतं. आणि हे बघा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. अरे बाबा फोटो काढून ठेवा नंतर वाचा.
काय असा हां काय नाही होतंय का? किती लांबा हे लांब आहे का जा पुढे दिसता काय भुयारी मार्ग आहे बाई, चला लढाई करून चला आता तुम्ही. चला कुठे आपली? बाई, पाडलं का खाली? चल, मग. हो, माझा एक फोटो काढायचे. मरशी उत खाली पडशी अरे घसाळा घळगळला तर जाशील हे पाटील हे मोबाईल पडत खाली पाणी हे पुढे सरक पाडशा बाप पुढे पुढे जाऊ नको गावात बाबू मागे राहू बोट पण नाही चांगलं असतं तुका आता काढती पण तू गेल्यावर काढते मोबाईल खाली पुढे पडशा थोड्यावर तू कशाला मला आणलं तिथं अशी ना आता आहे ना मावळे वापरले असं म्हणजे हे काय हे बघ हे त्यांचं बेडरूम असतं लेअर आता इलो असतो ना 500 रुपये घेणार होतो सगळं सांगणार होतो हे त्यांचं दरबार असतो रे तरी हाय काहीतरी सांगणार ना जर असं बनवलं नाही की थळे माणूस बोललो ना तर तिकडे आवाज जातो रे तुका त्याग टोका करो हां बोल अजय तू ते हां असं नाही सगळीकडे असंच बनवलंय अरे हाय बोललो ना तिकडे बाबू तू हळू बोल आर्याला विचार काहीतरी हळू मध्ये विचार हां पाठीच अजून हां हळू बोल हां विचार काय हळू बोल काय करते एवढं हळू ना आपण साधं बोलतो तसं तसं नाही रे म्हणजे काय माहितीये दरबारात बारीक जरी कोण कुजबुजला ना तरी राजापर्यंत आवाज जाऊ को असं रायगडावर नाही ते हा रायगडावर आहे इकडे पाजून बघा तिकडे आवाज इकडे बाथरूम आहे माहिती का वरती त्यावेळेचं बाथरूम तयार केलेलं अरे तुम्ही बघायला आले की बसायला आले
दुपारची वेळ आहे, जवळजवळ 1-1:30 वाजला आहे आणि कडाक्याच्या उन्हामध्ये आता आम्ही इथे पकडे वा हवेली हवेली वाडा याच्यात ते हवेशीर हे बघ ही हवेली आहे ते पुढे आहेत तकडे वरणायोग सांग बीच आहे इथे जाऊ शकतो मग बीच आहे आम्ही हा होय गो माडी हे पोरग्यांकोट लक्ष दे हा कधी माडी माडी हे बघ ह्याच्यात वाशे टाकून असे 2-3 खण केलेले असतात वरती ऐकलं कुठं काढू हो पाय बघितली हा आहे ना खाली अथांग सागर अथांग सागर अभेद्य अशी ही तटबंदी आहे या किल्ल्याची इतक्या वर्षानंतर सुद्धा मजबूत स्थितीमध्ये आहे किती केलेली आपण धोंडे टाणू तेव्हा काय क्रेन नाही होती का काय नाही होतं पण केवढे धोंडे लावले नाहीत ते मला आम्ही विजयदुर्ग किल्ला नाही बघितला होता पहिल्यांदा बघतोय हा चला जाऊया बस झाला हो ती बावडी काय रे होती आता होती गोड्या पाण्याची बावडी होती विजयदुर्ग बीच वाटतं मीच चालवतो बेलबील हाजवता पण ते पुढे बघून चालव ठोकशील पुढे बघून चालव जाऊन दे तिकडे जाऊन दे खाली जाऊन दे
40ला तो आला असता तो काय ते घोडला मीच चालवतो ऐकलं. त्याने 4 झाले ना. एका मुलाला किती आहे? हा? आता बी तर पाय देती भारी घेऊ रे एवढा घेऊळा इकडे पण कायाकिंग आहे. भारी चालू हो ना हय लावतो तो पण की शरा हा बघलं होतं आम्ही. भारी छान वाटतं. बांगला मगाचा मंदिर गेला शिरापडा. रस्ता बनूचा वाटतं. मोठी लाट आहे मुंबईत एवढी लाट ना शूटिंग पण मस्त होईल इथे. समुद्र काय बघ दुधासारखे पाणी आहे. मुंबईतला काळा काळा पाणी दिसतं. परत बंद होता तो आता घेतोय. हा मग आता चांगला तर कायाकिंगचा सगळा गेला. मोठं पिक्चर आहे मागे तारा मबरी आता माहिती नाही. ह्या काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. कोणी बांधले ना प्रायव्हेट कोणी बांधले झील हाय बुडालो समुद्र. होय काय हां म्हणजे त्यांनी हे केलं नाही समर्पण केलं. समर्पण करून टाकलं. छान बनलेलं आहे. काय नाही काय एवढं जंगलात नाही तो काय नाही लहान पोरग्या काय नाही होत. बांधकाम चालू चालू वाटतं बरं वाटलं. तुला नाही यायचंय? तुला नाही यायचंय का? भारी काय वाटतं हे पण किन्नर मस्त.
भरपूर पर्यटक येतात हां तसे. काय लाटात बाई. होय होय सोडतं ना. मंदिर भारीच बांधलेली आहे. भरपूर खर्च केल्याने आता. ये ये. ते नंतर देतो. चल बीचवर आहे जायला रस्ते. आहे आहे. हे बघ हे बघ. म्हणलंच गर्दी नाही. मस्त सगळे लोक ते मागा मागे. अरे आपण लवकर आलो अजित दादा. लाईन आधी काढा गोवणी बसा. भाव अंतर ये ना पुढे. जसे जुई फूल भाव. मारा मारा चला किती वेळा. नाचायचे बाकी आहे. ते गाणं करून चिन्ह 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 माझ्या कर्माच्या बालेतले लावडा बिंदा लावडा बाजते हातात घेऊन शेवटी आमचे 10
12 दिवस संपले सुट्टीचे आणि सर्व कपडे वगैरे धुवून घातले आहेत घराभोवती आणि निघायची तयारी झालेली आहे मुंबईला. आपल्या गावच्या घराला आणि गावाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी गार्डन साफसफाई अजयने करून ठेवलं आहे. व्यवस्थित देखभाल ठेवलेली आहे. परत आम्ही आमच्या सर्व आठवणी घेऊन मुंबईला आज निघणार आहोत. 26 मेला आम्ही परत मुंबईला 26 मे 2024ला मुंबईला परत चाललो आहोत. 13-14 दिवसाची सुट्टी संपवून आणि खूप मजा वाटते गावाला. पूजा लग्न असं सर्व कार्यक्रम संपवला आणि आम्ही आमचा बोजा विस्तारा उड्डाळून मुंबईला परत निघालो. सर्व गावाच्या आठवणी व्हिडिओमध्ये साठवल्या आणि मुंबईला निघालो. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे। ओ, ओ, ओ।